नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 22 आणि 23 जानेवारीचे जे काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न पाहणार आहेत, जे आपल्याला आयोगाच्या परीक्षेमध्ये यामधला कोणताही प्रश्न येऊ शकतो। त्यामुळे सर्व प्रश्न आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि जमलंच तर पाठ करा किंवा मग स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता तुम्ही। तर आपण आजच्या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण काय आहे की आपले व्हिडिओ जे आहेत ते रोजचे रोज येणार आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने आपण जे प्रश्न महत्त्वाचे असतात ते सर्व प्रश्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेत असतो। त्यामुळे लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील। चला मग आता आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पहा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कितव्या जयंतीनिमित्त इंडिया गेट दिल्ली या ठिकाणी त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे। प्रश्न पहा काय आहे, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आता किती 125वी जयंती आहे। त्यानिमित्तानं काय केलं आहे, इंडिया गेट या जो की दिल्लीचा इंडिया गेट आहे त्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि त्या अगोदर तिथे कोणता पुतळा होता, तर पंचम जॉर्जचा पुतळा होता, तो जो की मागेच खूप वर्षापूर्वी जवळपास 1968च्या आसपास काहीतरी त्याला ते हटवण्यात आलं होतं आणि आता त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा काय करण्यात आलेला आहे, उभारण्यात आलेला आहे। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मग आता इथे सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख आलेला आहे, तर त्यांच्याबद्दल आपण काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया। तर सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897ला झाला होता आणि आता त्यांच्या काल 23 जानेवारीला कितवी जयंती साजरी झाली आहे, तर 125वी जयंती साजरी झाली आहे। त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कधी झाला आहे, तर 18 ऑगस्ट 1945ला सुभाषचंद्र बोस यांचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे। आणि जन्म कधीचा आहे, 23 जानेवारी 1897चा। आणि सुभाषचंद्र बोस यांचं टोपण नाव तर सर्वांना माहितीच आहे, नेताजी होतं। त्यानंतर त्यांची काही पुस्तकं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत। त्यामध्ये पहिलं पुस्तक आहे द इंडियन स्ट्रगल, त्यानंतर ॲन इंडियन पिलग्रिम हे पण त्यांचं पुस्तक आहे, त्यानंतर काँग्रेस प्रेसिडेंट स्पीचेस हे पण पुस्तक आहे, त्यानंतर अल्टरनेटिव्ह लीडरशिप, अशी भरपूर पुस्तकं आहेत। त्यापैकी आपण काही थोडेफार महत्त्वाचे पुस्तकं या ठिकाणी घेतलेली आहेत। आपल्याला इतकंच लक्षात ठेवायचं आहे की सुभाषचंद्र बोस यांची कितवी जयंती होती, तर 125वी जयंती होती। आयोगाला जर प्रश्न विचारायचा असेल तर आयोग त्यांच्यावरती अशा प्रकारे काही प्रश्न विचारू शकतं, त्यांचा जन्म विचारू शकतं किंवा त्यांचं पुस्तकांबद्दल विचारू शकतं। मग हिस्ट्रीचा अभ्यास करणं आपण त्यासाठी गरजेचं आहे। इथं आपल्याला फक्त एकच करंट बेसच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं असेल तर त्यांची 125वी जयंती सध्या साजरी करण्यात आली आहे आणि त्यांचा पुतळा दिल्ली या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। हे दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या। आता आपण पुढचा प्रश्न घेऊया। आता हा प्रश्न आहे, पहा, नवीन संसदेच्या इमारतीवर राजमुद्रा उभारण्यासाठी महाराष्ट्राच्या कोणत्या शिल्पकाराची निवड झालेली आहे। हा प्रश्न लोकसत्ताला आला होता, आपल्या बातमी लोकसत्ताची आहे ही। तर काय झालेलं आहे की नवीन संसदेचं बांधकाम सुरू आहे आणि त्या इमारतीवर काय करायचं, राजमुद्रा उभारायची आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या शिल्पकाराची निवड झाली। मग आपल्या महाराष्ट्राचा असल्यामुळे आपल्यासाठी हा इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपण यावरती प्रश्न घेतलेला आहे। मग त्यांचं नाव काय आहे, तर पर्यायामध्ये दिलेलं आहे, पहिलाच पर्याय आहे सुनील देवरे यांची काय झालेली आहे, त्या निवड झालेली आहे। कशासाठी, तर राजमुद्रा उभारण्यासाठी, संसदेच्या इमारतीवर जी राजमुद्रा उभारायची आहे त्यासाठी सुनील देवरे यांची निवड झालेली आहे। हे आपल्याला लक्षात ठेवायचं, जे की महाराष्ट्रातले आहेत आणि त्यामुळे हे आपल्यासाठी महत्त्वाचं बनतं। आता आपण पुढचा प्रश्न पाहूया। भारताचे 2022-23 वर्षासाठी निर्यातीचे लक्ष्य किती ठेवण्यात आलेलं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, $500 अब्ज एवढं निर्यातीचं लक्ष्य 22-23 या वर्षासाठी भारतानं ठेवलेलं आहे। हे एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता आपण पुढचा प्रश्न पाहूया, कारण की या प्रश्नाबद्दल जास्त सध्या काही एवढं इम्पॉर्टन्स द्यायची गरज नाही। अधिकृत सोर्स त्याचा एका मंत्र्यानं सांगितलेलं आहे, म्हणजे एवढं तरी काही फिक्स ते नाही। जोपर्यंत गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन येईल त्यावेळेस मग त्या गोष्टी आपण क्लिअर करायच्या असतात। त्यामुळे हा प्रश्न आपण जनरली नाही लक्षात ठेवला किंवा ठेवला तरी चालतो, एवढं काही इम्पॉर्टन्स द्यायची गरज नाही याला। त्यानंतर आता पुढचा प्रश्न पाहूया। वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेंड 2022 हा अहवाल कोणत्या संस्थेने जाहीर केलेला आहे। प्रश्न काय आहे, वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेंड 2022 हा अहवाल कोणत्या संस्थेने जाहीर केलेला आहे। तर मग हा अहवाल कोणी जाहीर केलेला आहे, तर पर्याय क्रमांक दुसऱ्यामध्ये उत्तर आहे, ते म्हणजे
जागतिक मजूर संघटना म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननं हा अहवाल काय केला आहे, प्रसिद्ध केलेला आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या संस्थेने 49 स्टारलिंक इंटरनेट उपग्रह लॉन्च केलेला आहे? प्रश्न काय आहे, कोणत्या संस्थेनं 49 किंवा 49 स्टारलिंक इंटरनेट उपग्रह लॉन्च केलेला आहे? तर हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा का बनतो? कारण काय आहे की स्पेसएक्स ही जी संस्था आहे नेहमी सतत चर्चेत असते. यांचं स्पेसमधले उपग्रहांचे कामं, सॅटेलाईटचे कामं, इतर कामं चालूच असतात आणि त्यामुळे हे चर्चेत राहणारी गोष्ट आहे. आणि आयोग याबद्दल याआधी देखील याबद्दल प्रश्न आलेले आहेत स्पेसएक्सबद्दल. त्यामुळे आपण स्पेसएक्सचा काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं न्यूजवर. तर मग उत्तर काय आहे या प्रश्नाचं? स्पेसएक्स. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. सध्या चर्चेत असलेला इन्फिनिटी पूल कोणत्या देशामध्ये आहे? प्रश्न काय आहे, सध्या चर्चेत असलेला इन्फिनिटी पूल कोणत्या देशात आहे? तर हा इन्फिनिटी ब्रिज जो आहे ना तो सौदी अरेबियामध्ये आहे आणि त्याला काय केलं तसं नुकतंच खुलं केलं, लोकांना वाहतुकीसाठी परमिशन देण्यात आली किंवा खुले करण्यात आलेलं आहे. त्याचं कारण काय आहे, तर हा सिंदगा नावाचा टनेल आहे तो 2 महिन्यासाठी काय झालेला आहे, बंद झालेला आहे. त्यामुळे हा पूल लगेच सुरू करण्यात आलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. पण त्या अगोदर या इन्फिनिटी ब्रिजबद्दल अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे हा पहा की हा ब्रिज जो आहे तो 24,000 वाहनं दोन्ही दिशेनं एका तासामध्ये त्यावरून जाऊ शकतात. हे त्याचं विशेष महत्त्व आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि हा कोणत्या देशामध्ये आहे, तर सौदी अरेबियामध्ये आहे. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. दक्षिण आफ्रिकेने नुकताच पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा पहिलाच उपग्रह प्रक्षेपित केला आहे, त्याचं नाव काय आहे? प्रश्न काय आहे, दक्षिण आफ्रिकेने नुकताच पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा पहिलाच उपग्रह प्रक्षेपित केला आहे, त्याचं नाव काय? तर नाव आहे MDA-SAT किंवा MDA सॅटेलाईट. हा दक्षिण आफ्रिकेचा त्यांच्या देशामध्ये पूर्णतः स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचं कारण काय आहे की दक्षिण आफ्रिकेने हे स्वतः स्वदेशी तयार केल्यामुळं ही बातमी महत्त्वाची बनते आणि त्यांचा तो पहिला आहे. हा पहा, दिस इज द फर्स्ट कॉन्स्टलेशन ऑफ सॅटेलाईट डेव्हलप्ड अँड डिझाईन इन आफ्रिका. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. मतदार जागरूकता अभियान कोणी सुरू केलेलं आहे? प्रश्न काय आहे, मतदार जागरूकता अभियान कोणी सुरू केलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ट्विटरने हे अभियान सुरू केलं आहे. आणि आता ट्विटरच्या पाठीमागे नंतर कुक्कू नावाचं काही ॲप्लिकेशन आहे बहुतेक, ते एक. तर आपल्याला फक्त ट्विटर लक्षात ठेवायचं, बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, कारण की याच्यानंतर सगळे सुरू करतील. पहिलं कोणी सुरू केलं तर ते ट्विटरनं सुरू केलेलं आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न पहा. एअर इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? प्रश्न काय आहे, एअर इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर नवीन अध्यक्ष कोण आहेत? विक्रम देव दत्ता हे एअर इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. AFC महिला फुटबॉल आशियाई कप स्पर्धा 2022 कोणत्या देशामध्ये होणार आहेत? प्रश्न काय आहे, AFC महिला फुटबॉल आशिया कप स्पर्धा 2022च्या स्पर्धा आहेत आणि ह्या कोणत्या देशात होणार आहे? तर योग्य उत्तर आहे हे आपल्या भारतामध्ये होणार आहेत. AFC महिला फुटबॉल कप स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? तर आपल्या भारत देशामध्ये या स्पर्धा होणार आहेत यावर्षीच्या. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, भारत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न काय आहे, ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ट्रेंड मॉनिटर रिपोर्ट 2021 कोणी प्रसिद्ध केला? प्रश्न काय आहे, ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ट्रेंड मॉनिटर रिपोर्ट 2021 कोणी प्रसिद्ध केलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, अंगटाड या संस्थेने हा रिपोर्ट काय केलेला आहे, प्रसिद्ध केलेला आहे. मग आपल्याला अंगटाड या संस्थेचा इथं उल्लेख आला आहे तर त्याबद्दल थोडी माहिती आपण करून घेणं गरजेचं आहे. तर बघा, अंगटाडची स्थापना झालेली पहा 1964 साली, 30 डिसेंबर 1964ला अंगटाडची स्थापना झाली. अंगटाडचं लॉंग फॉर्म काय आहे, तर युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड, हे पहा युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स अँड ट्रेड अँड डेव्हलपमेंट हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि ही संस्था जी आहे कधी स्थापन झालेली आहे, तर 30 डिसेंबर 1964ला. तिचं संक्षिप्त रूप आहे अंगटाड, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. मग तिचे इतर संस्था म्हणजे कोणाच्या अंडर येते तर युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, युनायटेड नेशन सेक्रेटरीएट, ह्या सगळ्या संस्था त्याच्या संलग्न संस्था आहेत किंवा त्याच्या पॅरेंट ऑर्गनायझेशन्स आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया.
हा प्रश्न आहे पहा, युरोपियन युनियन संसदेची तिसरी महिला आणि तरुण अध्यक्ष होण्याचा मान कोणाला मिळाला? इथं दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. हे युरोपियन संसद जी आहे, युरोपियन युनियन संसद जी आहे त्याची तिसरी महिला आहे ही, आणि दुसरं म्हणजे तरुण अध्यक्ष आहे. हे दोन मुद्दे या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. तर तिसरी महिला अध्यक्ष होण्याचा मान कोणाला मिळाला? तर रॉबर्टा मेटासोला यांना हा मान मिळालेला आहे, म्हणजे जे की पहिला पर्यायामध्ये आहे. आणि ते तरुण अध्यक्ष म्हणजे वयाच्या 43व्या वर्षी त्या युरोपियन युनियनच्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत, ज्या की तिसऱ्या महिला अध्यक्ष आहेत युरोपियन युनियन संसदेच्या. म्हणून पर्याय क्रमांक पहिला आहे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि हे आहेत रॉबर्टा मेटासोला, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. मग आता इथे युरोपियन युनियनचा उल्लेख आलेला आहे, तर युरोपियन युनियनबद्दल दोन गोष्टी माहीत करून घेणं गरजेचं आहे. तर युरोपियन युनियन जी आहे ती स्थापन कधी झालेली आहे? तर 10 सप्टेंबर 1952ला स्थापना झालेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. युरोपियन युनियन नाही, युरोपियन युनियन संसद, युरोपियन युनियन पार्लमेंटची स्थापना 10 सप्टेंबर 1952ची आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. इंडियन प्रीमियर लीग कोलकाता नाईट रायडर संघाचे नवीन गोलंदाजी प्रशिक्षक कोण? आता IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर हा एक संघ आहे, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आणि त्या संघाचे नवीन बॉलर किंवा बॉलिंग प्रशिक्षक किंवा बॉलिंग कोच नियुक्त करण्यात आले आहेत. तर ते कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा, भरत अरुण हे आता कोलकाता नाईट रायडर संघाचे बॉलिंग कोच आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे, जे की पर्याय चौथ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे. IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक कोण? तर भरत अरुण हे आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. हे पुस्तक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, हे पाठ करून ठेवायचं गरजेचं आहे, कारण की पुस्तकाचे लेखक वगैरे विचारले जातात. मग प्रश्न पहा काय आहे, तर बोस द अनटोल्ड स्टोरी ऑफ ॲन इनकन्व्हिनियंट नॅशनलिस्ट या पुस्तकाचे लेखक कोण? प्रश्न काय? बोस द अनटोल्ड स्टोरी ऑफ ॲन इनकन्व्हिनियंट नॅशनलिस्ट या पुस्तकाचे लेखक कोण? तर योग्य उत्तर काय आहे? हे बघा, चंद्रचूड घोष हे त्याचे लेखक आहेत, तिथं पुस्तकावरती आहे. मग आपल्याला पर्यायामध्ये उत्तर काय असणार आहे? चंद्रचूड घोष हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? चंद्रचूड घोष. कोणतं पुस्तक? बोस द अनटोल्ड स्टोरी ऑफ ॲन इनकन्व्हिनियंट नॅशनलिस्ट या पुस्तकाचे लेखक. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता हा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की प्रजासत्ताक दिन जवळ आलेला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या अगोदरच वादविवाद सुरू झालेले आहेत, तर त्यानुसार हा प्रश्न आहे. तर बघा, प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभातून कोणती धून हद्दपार करण्यात आली असून आता सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा ही धून वाजवण्यात येणार आहे? प्रश्न काय आहे? प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभातून कोणती धून आहे जी की हद्दपार करण्यात आली असून आता सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा ही धून वाजवण्यात येणार आहे? तर यासाठी पर्याय तर आपल्याला सगळ्याला मी मुद्दामून असे अवघड पर्याय दिलेले आहेत, कारण की हिचं नाव आपल्या लक्षात राहावं किंवा पाठ व्हावं यासाठीच असे पर्याय दिलेले आहेत. तर अबाईड विथ यू, अबाईड विथ देम, अबाईड विथ मी हे याचं उत्तर आहे. अबाईड विथ मी हे भजन आहे, ख्रिस्ती भजन. याची धून अगोदर काय करायला जायची? आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारोहामध्ये म्हणजे सांगता समारंभामध्ये वाजवलं जात असे. आणि हे जे होतं अबाईड विथ मी हे महात्मा गांधींचं आवडतं भजन होतं. पण आता काय केलेलं आहे? गव्हर्नमेंटनं ते रद्द केलेलं आहे आणि त्या जागी आता कोणतं धून वाजवले जाणार आहे? तर सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा या आपल्या राष्ट्रगीताची धून या ठिकाणी वाजवल्या जाणार आहे. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा या गाण्याची धून आता काय केलं जाणार आहे? वाजवली जाणार आहे. आणि अबाईड विथ मी आता ही काय केली आहे? रद्द केली आहे. व अबाईड विथ मी काय होती? तर ख्रिश्चन भजन होतं, ते ख्रिस्ती भजन, जे की महात्मा गांधींना खूप आवडायचं, त्यामुळे ते वाजवले जात होते. पण आता ते रद्द करून सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा ही धून प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभामध्ये वाजवलं जाणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. हा पण प्रश्न त्याच्याशी संबंधित आहे. तर बघा, प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाबद्दल योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. कारण असे प्रश्न आपण यासाठी घेतले की अरे आयोगाला जर प्रश्न विचारायचा असेल तर कशा पद्धतीने विचारू शकतो. मग त्यावर 2-4 प्रश्न बनत होतात, ते आपण सगळे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत. तर लक्षपूर्वक प्रश्न पहा. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाबद्दल योग्य विधान ओळखायचे. तर पहिलं विधान काय आहे? प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभास बीटिंग द रिट्रीट असं म्हणतात. काय म्हणतात? बीटिंग द रिट्रीट असं म्हणतात. त्यानंतर दुसरं विधान काय आहे? अबाईड विथ मी हे महात्मा गांधीचं आवडतं भजन होतं, जे की आपण मागच्या प्रश्नात आत्ताच सांगितलं की महात्मा गांधींचं ते आवडतं भजन होतं, म्हणून ते प्रजासत्ताक दिन समारंभामध्ये ही धून वाजवली जात असे. त्यानंतर अबाईड विथ मी हे ब्रिटनचे राजे पंचम जॉर्ज यांचं आवडतं भजन होतं, हे त्यांचं पण आवडतं भजन होतं, जे की महात्मा गांधीचं पण होतं.
आणि यामुळे हे भजन काय होतं, आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या याच्यामध्ये समारंभामध्ये वाजवलं जात होतं. तर मग हे सर्व विधानं काय आहेत, योग्य आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. या प्रश्नाचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेतला तरी चालतो, कारण की महत्त्वाची माहिती आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स या संकेतस्थळाच्या ग्लोबल रेटिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे? काल जर लोकसत्ता वाचला असेल तर सगळ्याला प्रश्नाचं उत्तर लगेच माहीत झालं असेल की मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स या वेबसाईटनुसार ग्लोबल रेटिंगमध्ये पहिल्या क्रमांकावरती आपले नरेंद्र मोदी आलेले आहेत, जे की आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला क्रमांक मिळालेला आहे. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की जगामध्ये आपला भारताचा पंतप्रधान 1 नंबरवरती येणं ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मॉर्निंग कन्सल्ट या वेबसाईटच्या ग्लोबल रेटिंगमध्ये पहिल्या क्रमांकावरती कोण आहे, तर नरेंद्र मोदी आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री सर्वेक्षण 2022 नुसार योग्य पर्याय ओळखायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री सर्वेक्षण 2022 जे झालेलं आहे त्याच्यानुसार आपलं योग्य पर्याय ओळखायचा आहे. तर पहा, पहिल्या वाक्यामध्ये काय दिलं आहे, ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे पहिल्या क्रमांकावर आहेत, हे योग्य आहे. त्यानंतर आहे दुसरं, इंडिया टुडे व सी होटर या संस्थांनी हे सर्वे केलेला आहे. इंडिया टुडे आणि सी होटर या 2 संस्था आहेत, त्यांनी हा सर्वे केला आहे आणि त्याच्यामध्ये नवीन पटनायक हे पहिल्या क्रमांकावर आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत उद्धव ठाकरे हे कितव्या क्रमांकावर आहेत, तर हे 4थ्या क्रमांकावरती आहेत. म्हणजे सर्व विधाने काय आहेत, योग्य आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे, सर्व विधाने योग्य आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 4थ्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावरती नवीन पटनायक आणि कोणी सर्वे केला हा, तर इंडिया टुडे आणि सी होटर या 2 संस्थांनी केलेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. नवीन पटनायक हे कुठले मुख्यमंत्री आहेत, तर ओडिसा या राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न देखील याच मुख्यमंत्री सर्वेक्षणावर आधारित आहे, तर आपण तो प्रश्न पाहूया. सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री सर्वेक्षण 2022 नुसार योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर पहा, पहिला पर्याय होता ममता बॅनर्जी या ज्या आहेत या 2ऱ्या क्रमांकावर आहेत. कोणत्या क्रमांकावर आहेत, 2ऱ्या क्रमांकावर, हे बरोबर आहे. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर कोण आहे, तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे 3ऱ्या क्रमांकावरती आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री जे आहेत एम के स्टॅलिन 3ऱ्या क्रमांकावर आहेत, हे पण बरोबर आहे. त्यानंतर पहिल्या 5 मध्ये एकही भाजपचा मुख्यमंत्र्याला स्थान मिळालेलं नाही. एकाही भाजपच्या मुख्यमंत्र्याला पहिल्या 5 मध्ये स्थान मिळालं, जे की केंद्रामध्ये सरकार आहे भाजपचं, तरीसुद्धा भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याला स्थान मिळालेलं नाही. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, कारण की प्रश्न जर विचारला तर आपण कन्फ्युजनमध्ये या चुकीचं करू शकतो. आपल्याला असं वाटू शकतं की केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, तर एक तरी मुख्यमंत्री पहिल्या 5 मध्ये असायला पाहिजे, पण तसं झालेलं नाही आहे. भाजपचा एकही मुख्यमंत्री पहिल्या 5 मध्ये नाही आहे. त्यामुळे ही सर्व विधाने काय आहेत, योग्य आहेत. हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व विधाने बरोबर. लक्षात ठेवायचं, पहिला क्रमांक नवीन पटनायक, 2रा क्रमांक ममता बॅनर्जी, 3रा क्रमांक एम के स्टॅलिन आणि 4थ्या क्रमांकावरती कोण आहे, तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत. हे 4 क्रमांक आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे मुख्यमंत्री सर्वेक्षणाच्या बाबतीमध्ये, जे की इंडिया टुडे आणि सी होटर या 2 संस्थांनी केलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. ICC पुरुष T20 वर्ल्ड कप स्पर्धा 2022 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहेत? प्रश्न काय आहे, ICCचा T20 वर्ल्ड कप जो आहे 2022 साली होणारा, तो कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा, हा होणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये, पर्याय क्रमांक 4. आता येणारा जो IPL T20 वर्ल्ड कप आहे तो कुठे होणार आहे, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये होणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचे यावर्षीचा. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. मिस वॉशिंग्टन ऑफ इंडिया कोण बनलेली आहे? प्रश्न काय, मिस वॉशिंग्टन ऑफ इंडिया कोण बनलेली आहे? हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा का आहे, तर ही जी मिस वॉशिंग्टन ऑफ इंडिया बनलेली आहे आदिती पतंगे, तर ही आपल्या महाराष्ट्राची आहे, जे की पुण्यामध्ये राहते. मग यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो, त्यामुळे पाठच करायचं. आदिती पतंगे ही मिस वॉशिंग्टन ऑफ इंडिया बनलेली आहे. तिला त्याचसोबत एक दुसरा अवॉर्ड मिळालेला आहे, त्यामध्ये विथ बेस्ट स्माईल अवॉर्ड तिला मिळालेला आहे या पुरस्कारांमध्येच. हा तिचा इंस्टाची तिची पोस्ट आहे, त्यामध्ये तिनं ते सांगितलेलं आहे की तिला बेस्ट स्माईल अवॉर्ड देखील मिळालेला आहे आणि मिस इंडिया वॉशिंग्टन USA 2021 हा पुरस्कार देखील तिला मिळालेला आहे किंवा हा किताब तिला मिळालेला आहे, आपण लक्षात ठेवायचं. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. इस्रोने नुकतीच भारताच्या पहिल्या अंतराळ मोहिमेच्या रॉकेटच्या इंजिनची चाचणी कुठे घेतलेली आहे? प्रश्न काय आहे, इस्रोने नुकतीच भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या
हे बघा लक्षात ठेवा, पहिल्या मानवी अंतराळ मोहीम आहे. पहिली मानवी अंतराळ मोहिमेच्या रॉकेटच्या इंजिनची चाचणी कुठे घेतलेली आहे? तर यासाठी योग्य उत्तर आहे पहा, ते नुकतंच आता इस्रोनं महेंद्रगिरी तामिळनाडू या ठिकाणी याची चाचणी घेतलेली आहे. ते इंजिन जे आहे ते काय लिक्विड इंजिन आहे, त्यासाठी त्यांनी ती चाचणी घेतलेली आहे इस्रोनं. हे गगनयानासाठी याचा वापर होणार आहे. आपण हे लक्षात ठेवायचं. ही बातमी आहे पहा. आपण मुद्दामून बातम्याचे स्क्रीनशॉट का घेतले आपण, की तुम्हाला पण लक्षात यावं की पेपर वाचताना कशा बातम्या आणि कोणत्या पेपरमधून येतात. तर हे वेगवेगळ्या पेपरमध्ये बातम्या असतात, एकाच पेपरमध्ये सर्व बातम्या आपल्याला कव्हर होत नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवा, महेंद्रगिरी तामिळनाडू इथं चुकण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण की श्रीहरिकोटा, व्हिलरबेट या ठिकाणाहून देखील प्रक्षेपण होत असतात उपग्रहाचे, पण इथं महेंद्रगिरी हे उत्तर आहे. एखाद्या वेळेस आपण स्पीडमध्ये प्रश्न सोडवण्याच्या घाईमध्ये जर असा प्रश्न आला तर इथं प्रश्न आपल्याकडून चुकू शकतो, म्हणून आपण हा प्रश्नामध्ये असे पर्याय देऊन अशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. भारताचा सर्वात मोठा ध्वज नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे, त्याबाबत योग्य पर्याय आपल्याला ओळखायचे आहेत. आत्ता भारताचा काय केलेला आहे की भारताचा जो ध्वज आहे तो सर्वात मोठा ध्वज आहे आतापर्यंतचा, तो प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याबद्दल हे विधान आहे ते आपल्याला बघायचे आहे. तर बघा, पहिलं विधान आहे, राष्ट्रीय सेना दिनाच्या दिवशी झालेलं आहे, म्हणजे 15 जानेवारीला काय केलेलं आहे, हा ध्वज प्रदर्शित करण्यात आलेला आहे. कुठं प्रदर्शित केला? दुसऱ्या वाक्यामध्ये, भारत पाक सीमेनजीक जैसलमेर जिल्ह्यामध्ये तो प्रदर्शित करण्यात आलेला आहे. जैसलमेरमध्ये लोंगोवालिया BSFच्या कॅम्पवर हा काय करण्यात आलेला आहे, प्रदर्शित करण्यात आलेला आहे. आणि त्याची लांबी किती आहे तर 225 फूट आणि रुंदी किती आहे, 150 फूट ही रुंदी आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हे सर्व विधानं काय आहेत, बरोबर आहेत. यासाठी आपण आता पुढं थोडी पाहूया माहिती. तर हे पहा, ही बातमी आहे. 225 फूट लांबी आणि 150 फूट रुंदी आहे. 1400 किलोग्रामचा हा ध्वज आहे, जो की लोंगोवालिया या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेला आहे. हे आपण पाहतो. जगातला सर्वात मोठा खादीपासून बनवलेला हा काय आहे, ध्वज आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पासेक्स या युद्ध सरावाबद्दल योग्य पर्याय ओळखायचा आहे. पासेक्स हा जो युद्ध सराव आहे हा कोणकोणत्या राष्ट्रात होतो हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पहा, हा पहिला पर्याय आहे, हा युद्ध सराव भारत आणि रशिया या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला. विधान योग्य आहे. आत्ता नुकताच भारत आणि रशिया दरम्यान आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पुढचं विधान आहे पहा, या युद्ध सरावामध्ये भारताकडून INS कोची ही युद्धनौका सहभागी झालेली आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. हे पण बरोबर आहे. आणि हा युद्ध सराव कुठं झालेला आहे तर अरबी समुद्रामध्ये हा युद्ध सराव पार पडलेला आहे. मग हे सर्व विधाने काय आहेत, योग्य आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पासेक्स युद्ध सराव, भारत व रशिया, INS कोची आणि अरबी समुद्र, हे 3 मुद्दे आपण लक्षात ठेवले तरी बेटर होऊन जाईल. जास्त काही पाठ करायची गरज नाही. तीन नावं थोडे लक्षात ठेवायचे. भारत, रशिया, INS कोची, अरबी समुद्र, पासेक्स, बस संपलं. एवढंच पाठ केलं तरी ते येऊन जातं. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. त्याआधी हे पहा, हे बातमी आहे जी की न्यूजपेपरला आलेली आहे. ते इंडियन नेव्ही INS कोची, हे INS कोची त्याच्यामध्ये सहभागी झाली होती. पासेक्स हा युद्ध सराव अरेबियन सीमध्ये झालेला आहे आणि रशियासोबत झालेला आहे. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. बस एवढं लक्षात ठेवलं तरी प्रश्न पाठ होऊन जातो. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशामध्ये रेल्वे रूळ आणि रस्ता अशा दोन्ही मार्गाने चालणारी ड्युअल मोड व्हेकल सेवा सुरू करण्यात आलेली आहे? हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे की कोणत्या देशामध्ये रेल्वे रूळ आणि रस्ता अशा दोन्ही मार्गाने चालणारे ड्युअल मोड व्हेकल म्हणजेच दोन्ही मार्गावर चालणारं वाहन सुरू करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जपानमध्ये हे सुरू करण्यात आले, जे की रेल्वे रुळावरूनही चालणार आहे आणि कशावरून तर रस्त्यावरून देखील चालू शकते. याला टायर पण आहेत आणि रेल्वेचे चाकं पण आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं. ते कुठं आहे, जपानमध्ये. जपानने काय केलं, जगातलं पहिलं असं ड्युअल मोड व्हेकल सुरू केलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ह्या बातम्याचे फोटो यासाठी घेतले की आपल्याला पेपर कोणते वाचावत, कसे वाचावत हे कळण्यासाठी आपण मुद्दामून याचे स्क्रीनशॉट या ठिकाणी घेतलेले आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. मराठी भाषा पंधरवडा कधी साजरा करण्यात येतो? हा आता सुरू आहे मराठी भाषा पंधरवडा, त्यामुळे आपण हा प्रश्न घेतला. तर तो 14 ते 28 जानेवारी दरम्यान साजरा करण्यात येतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 1. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळणारा भारताचा पहिला खेळाडू कोण बनलेला आहे? हाही प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण की ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या IPL प्रमाणे तिकडे बिग बॅश लीग होत असते आणि तिथे भारताचा कोणता खेळाडू पहिला आहे जो की तिथे त्या बिग बॅश लीगमध्ये सामील झालेला आहे किंवा खेळत आहे? तर तो आहे उन्मुक्त चंद हा खेळाडू. आपल्याला इतकंच लक्षात ठेवायचं, जास्त याच्याबद्दल माहितीची गरज नाही. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया.
भारतातील पहिली सोल्युशन चलित इकोसिस्टम विकसित केल्याबद्दल कोणाला चाइल्ड प्रोडिजी पुरस्कार देण्यात आलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. भारतातली पहिली सोल्युशन चलित इकोसिस्टम विकसित केली त्याबद्दल चाइल्ड प्रोडिजी पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, निशंक उपाध्याय याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक पहिला. आणि ही ती बातमी आहे. चाइल्ड प्रोडिजी अवॉर्ड कोणाला मिळाला तर निशंक उपाध्याय याला. कशासाठी तर भारताची पहिली सोल्युशन ड्रिव्हन इकोसिस्टम त्यानं सुरू केलेली आहे, यासाठी हा पुरस्कार त्याला देण्यात आलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिला 400 किलोवॅट गॅस इन्सुलेटेड प्लांट कोणत्या राज्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे? प्रश्न काय? भारतातील पहिला 400 किलोवॅट गॅस इन्सुलेटेड हा भारतातील पहिला आहे आणि 400 किलोवॅट गॅस इन्सुलेटेड प्लांट आहे. त्यामुळे आपल्याला हे प्रश्न लक्षात ठेवणं गरजेचं असतं. तर याचं योग्य उत्तर आहे पहा, तेलंगणामध्ये हा प्लांट सुरू करण्यात आलेला आहे किंवा उद्घाटन बाकी आहे याचं, पण तयार करण्यात आलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हा इंडियाज फर्स्ट 400 किलोवॅट गॅस इन्सुलेटेड प्लांट रेडी इन तेलंगणा ही ती बातमी आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिले ॲनिमेटेड व्हिज्युअल इफेक्ट गेमिंग अँड कॉमिक्स सेंटर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? प्रश्न काय? भारतातील पहिलं ॲनिमेटेड व्हिज्युअल इफेक्ट गेमिंग अँड कॉमिक्स सेंटर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हे कर्नाटक या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. बघा, पर्याय क्रमांक दुसरा. कर्नाटक या ठिकाणी हे काय करण्यात आले? भारतातलं पहिलं ॲनिमेटेड व्हिज्युअल इफेक्ट गेमिंग अँड कॉमिक्स सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. त्या अगोदर हे पहा, हे आहे ते ॲनिमेटेड व्हिज्युअल इफेक्ट गेमिंग कॉमिक्स. हे ते कर्नाटकचे मंत्री आहेत CN अश्वथ नारायण यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. ते की उच्च शिक्षण मंत्री आणि इलेक्ट्रॉनिक्स बाकी तंत्रज्ञान मंत्री आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिले बांबू विलेज कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, भारतातलं पहिलं बांबू विलेज जे आहे ते त्रिपुरा या राज्यामध्ये आहे. प्रश्नाचं योग्य उत्तर काय? पहिलं बांबू विलेज कोणत्या राज्यात? तर त्रिपुरा राज्यामध्ये आहे. ही ती बातमी इथं आपल्याला ते बातमीमध्ये दिसते कोणत्या राज्यात आहे तर त्रिपुरा. पुढचा प्रश्न आहे. जगातील पहिला अंतराळ आधारित स्पेस स्टुडिओ कोणती संस्था सुरू करणार आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधला हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण लक्षपूर्वक ऐकायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. अंतराळ आधारित स्पेस स्टुडिओ कोणती संस्था सुरू करणार आहे असा प्रश्न विचारलेला आहे. अंतराळ आधारित स्पेस स्टुडिओ सुरू करणार आहे बघा स्पेस एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस ही संस्था. आता आपण इथं पर्याय दिले होते नासा आणि SpaceX, तर ते नसून स्पेस एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस ही संस्था आहे. हे दोन चूक आहेत. घाई गडबडीमध्ये आपल्याकडून अशा सिली मिस्टेक होत असतात, त्यासाठी आपण हे पर्याय आताच दिलेले आहेत जे की आपल्या लक्षात राहावे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. जगातील पहिला अंतराळ आधारित स्पेस स्टुडिओ कधीपर्यंत लॉन्च होणार आहे? आताच आपण स्पेस स्टुडिओचा प्रश्न घेतला. आता तो स्पेस स्टुडिओ कधीपर्यंत लॉन्च होणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बा पर्याय क्रमांक तिसरा. 2024 पर्यंत तो स्टुडिओ लॉन्च होणार आहे, जी की आपण बातमीच्या माध्यमातून आपण लक्षात घेऊ. ही आहे बातमी. वर्ल्ड्स फर्स्ट स्पेस फिल्म स्टुडिओ टू लॉन्च इन 2014. आणि ही ती संस्था स्पेस एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस इज प्रोड्युसिंग टॉम क्रूज अपकमिंग स्पेस फिल्म. टॉम क्रूजची येणारी स्पेस फिल्म चित्रपट आहे येणारा, त्याचे ते काय करत आहेत? प्रोडक्शन करत आहेत किंवा प्रोड्यूस करत आहेत. कोणती संस्था? तर स्पेस एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस. त्यांनी तो स्टुडिओ 2024 पर्यंत उभारण्याचं लक्ष ठेवलेलं आहे किंवा 2024 पर्यंत सुरू होऊन जाईल. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. मसाल्याच्या निर्यातीसाठी भारतातील पहिलं आभासी प्लॅटफॉर्मचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. मसाल्याच्या निर्यातीसाठी भारतातलं पहिलं आभासी प्लॅटफॉर्म आहे, त्याचं उद्घाटन कोणी केलं आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, सोमप्रकाश यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं. आता पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिलं डिजिटल रेरा कोर्ट कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे? प्रश्न काय आहे? भारतातील पहिलं डिजिटल रेरा कोर्ट आहे आणि हे कुठं सुरू करण्यात येणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी हे रेरा कोर्ट सुरू करण्यात येणार आहे. ही ती बातमी आहे पेपरची, ही लक्षात ठेवायची आहे. ते कोणत्या कंपनीसोबत करार केला तर ज्युपिटिस या कंपनीसोबत त्यांनी करार केला आहे आणि ते काही दिवसामध्ये सुरू होऊन जाईल. हरियाणामधील गुरुग्राम या ठिकाणी हे डिजिटल रेरा कोर्ट सुरू होणार आहे. याचबरोबर आता आपले आजचे प्रश्न संपलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही सर्वजण व्हिडिओ पाहत आहेत याबद्दल धन्यवाद. आणि नवीन जर असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती असेच
करंट अफेअरचे व्हिडिओ रोज येणार आहेत, जे की आयोगाला अपेक्षित असणारे प्रश्न आपण घेत असतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि आता आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.